नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी संदर्भात एक नवीन परिपत्रक जे आहे तर ते आलेले. या परिपत्रकामध्ये हे कशासाठी त्यांनी जाहीर केलेले, त्यासोबतच आधीच्या नोटिफिकेशन मध्ये काय होतं, आता नेमका काय बदल झालेला आहे, विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे आणि ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे त्यांचे काय, त्यांना फॉर्म एडिट करता येईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि रेल्वे ग्रुप डी साठी मित्रांनो 9 फेब्रुवारी पासून आपण आपली वंदे भारत बॅच लॉन्च केलेली. ही महाराष्ट्रातील एकमेव अशी बॅच असणार आहे की जी लाईव्ह स्वरूपात आहे. त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात तज्ञ फॅकल्टी तुम्हाला याच बॅच मध्ये पाहायला मिळतील. सोबत 10,000 प्रश्नांचा तुम्हाला सराव करून घेतला जाणार आहे. आणि याच्यामध्ये ही बॅच मराठीतून परीक्षा होणार आहे आणि बॅच पण देखील मराठीतूनच असणार आहे. तर याच्यासाठी 1499 प्लस जीएसटी आहे. याच्यामध्ये जर तुम्ही GM10 कोड यूज केला तर तुम्हाला आणखी 10% सूट मिळेल. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळेल. कुठेही काही समस्या आल्यास आमच्या टीमचा नंबर आहे, यांना कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात. बघा, रेल्वेकडून हे नवीन परिपत्रक आलेले. बघा, हे परिपत्रक बघा, रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट इन लेवल 1. लेवल 1 म्हणजे ग्रुप डी. बघा, 09/2025. ऍक्च्युली ही 2025 ची जाहिरात आहे, लक्षात घ्या बरं का. 25 ची जाहिरात आहे. आता ज्या काही परीक्षा चालू आहेत तर ती 2024 ची परीक्षा चालू आहेत, म्हणजे थोडा फरक आहे तो. ओके, त्यांनी काय सांगितले, 31 जानेवारीला जी काही नोटिफिकेशन आले होते त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही चुका झाल्या तर आम्ही खालील प्रमाणे बदल करत आहोत. आता हे काही बदल दिलेले ते मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत जे आहे तर ते समजून सांगतो. लक्षात घ्या, पहिला जो काही बदल इथं झालेला आहे मित्रांनो तो समजून घ्या. बघा, अनेक्झर ए म्हणजे अनुसूची ए मध्ये पदांची माहिती दिलेली होती. आता या तक्त्यामध्ये सिरियल नंबर अनुक्रमांकाऐवजी जो काही कॅटेगरी नंबर होता तर तो असं करून दिलेले, तो एक बदल केलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. बघा, पहिले काय होतं, बघा वेस्टर्न रेल्वे मुंबईचा इथं काय होता, सिरियल नंबर यायचा, सिरियल नंबर, आणि याच्यामुळे कन्फ्युजन व्हायचं थोडंसं. तर हा सिरियल नंबर काढून जो पदाचा क्रमांक आहे ज्याला कॅटेगरी नंबर म्हटलेले तो कॅटेगरी नंबर असेल. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असं असेल. फॉर एक्झाम्पल एखाद्याच्यात पॉईंट्स म्हणजे जागा नसतील तर तिथं 5 नंबर येणारच नाही, तिथं दुसरा नंबर जो आहे तर तो येणार आहे. हा एक पहिला बदल जो आहे तर तो झालेला आहे. काही एवढा मोठा बदल नाही, सिरियल नंबरच्या जागी कॅटेगरी नंबर टाकला. दुसरा, अनेक्झर बी मध्ये म्हणजे अनुसूची ब मध्ये जो जागांचा तक्ता आहे ना तर त्याच्यामध्ये एकूण जागांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे टोटल वॅकन्सीज हॅव बीन ऍडेड, म्हणजे त्याच्यामध्ये ती जे आहे तर ते जागा टाकण्यात आलेल्या. आता ह्या जागा कशा देण्यात आलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिले काय होतं, आधी वेस्टर्न रेल्वे मुंबईचं आपण समजून घेऊया. इथं काय असायचं, इथं ना त्यांनी हे दिलेलं नाही. बघा, टोटल इथं दिलेलं आहे, परंतु ओपनचे टोटल, ओबीसीची टोटल, हे ते इथं टोटल पोस्ट नव्हती. आता जर तुम्ही तिथे गेले, बघा, ओपनची, एससीची, एसटीची म्हणजे 31-48 एवढ्या जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे हा एक आहे. आणि छोट्या मोठ्या ओबीसी, एससी, एसटी अशा थोड्याशा काही जागांमध्ये एकदम मायनर जो आहे तो डिफरन्स झालेला. काही खूप मोठा डिफरन्स, खूप जास्त जागा वाढलेल्या आहेत असं नाही आहे. ओके, थोडासाच एक मायनर डिफरन्स झालेला आहे. तिसरा बदल पाहूया. तिसरा काय आहे, कॅटेगरींची नव्याने मांडणी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. इथं कॅटेगरींची नव्याने मांडणी करण्यात आलेली आहे. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं, बघा, कॅटेगरीच्या पण इथं जागा ज्या आहेत तर त्या व्यवस्थित त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या आधी नव्हत्या. त्यासोबतच या पदांचा क्रम तुम्हाला वरती खाली जो आहे तर तो आता पाहायला मिळणार आहे. आणखी एक काहीतरी राहिलं सर. बघा, मेट्रो आणि कोलकाता मेट्रो रेल्वे यांच्या जागांच्या तपशिलात थोडा बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं पुढे तुम्हाला फॉर्म मध्ये एडिट करायला काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, काय काय उमेदवारांसाठी सूचना आहेत पाहून घ्या. बघा, अर्ज दुरुस्ती. ज्या उमेदवारांनी आधी अर्ज केलेला आहे म्हणजे आता फॉर्म भरून टाकले त्यांना निवडलेला आरआरबी म्हणजे रेल्वे बोर्ड आणि पसंती क्रम म्हणजे पोस्ट प्रिफरन्स किंवा झोनल रेल्वे बदलण्याची मुभा देण्यात आलेली आहे. कारण की त्यांचं म्हणणे थोडं बदल झालेला आहे. तुम्ही उगाच नंतर कोर्टात जाणार, ही केस वर्षानुवर्ष चालत राहील, ते परवडणार नाही आम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा आरआरबीचा झोन आणि पोस्ट प्रिफरन्स चेंज करू शकता. शुल्क, हा बदल करण्यासाठी कोणती फी किंवा शुल्क तुमच्याकडनं घेणार नाही ते, कारण की चुकी त्यांची होती ना. त्याच्यानंतर सुधारित जागांचा तक्ता म्हणजे अनेक्झर बी म्हणजे अनुसूची बी बघून उमेदवारांनी आपले पसंती क्रम अपडेट करावे असा सल्ला जो आहे तर तो रेल्वेकडून इथं देण्यात आलेला आहे. मेन म्हणजे रेल्वे बोर्ड आणि तुम्ही प्रिफरन्स आता एडिट करू शकता, त्याच्यासाठी कुठलेही शुल्क जे आहे तर ते तुमच्याकडून इथं घेतलं जाणार नाही. झोन नुसार जागांचं जर तुम्ही पाहिलं, बघा, वेस्टर्न रेल्वे त्याच्यामध्ये मुंबईच्या 3148 जागा आहेत. नॉर्दर्न रेल्वे 3537 जागा आहेत. सेंट्रल रेल्वे 1979 जागा आहेत. त्याच्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, महाराष्ट्रासाठी सेंटर आहेत, 1012. साऊथ ईस्टर्न सेंट्रल रेल्वे
याच्यामध्ये जागा ज्या आहेत तर त्यामध्ये ट्रॅकमॅनच्या 533 जागा आणि पॉइंट्समनच्या 266 जागा ज्या आहेत तर त्या दिसत आहे. इतर झोन पण आपल्यासाठी हे दिलेले आहेत. मेन म्हणजे मित्रांनो मागे एक व्हिडिओ बनवला होता विद्यार्थ्यांनी त्याला खूप चांगली पसंती दिलेली. तो म्हणजे तुमचा जिल्हा किंवा तुम्ही जिथं राहता त्याच्या जवळचं कुठलं रेल्वे स्टेशन आहे की जिथं तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्रात कोणते रेल्वे झोन आहेत, त्याच्यानंतर कोणत्या रेल्वे झोनमध्ये कोणते कोणते स्टेशन्स असतात, अतिशय खूप छान माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली. सोबतच मित्रांनो आता आज 9 तारखेपासून जे आहे तर ते आपले बॅचेस जे आहेत तर त्या सुरू होत आहेत. त्याच्यासाठी तुम्ही आपले हे बघू शकतात मित्रांनो, कशा पद्धतीने लेक्चर्स असतील, अंकगणित कशा पद्धतीने असणार आहे, जीके जीएस कशा पद्धतीने, सिलेबस डिकोडिंग, मास्टर स्टडी प्लॅन सगळं तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे. म्हणजे आजपासून तुमचे लेक्चर्स खऱ्या अर्थाने जे आहे तर ते इथं सुरू होतील. तुम्ही इथं बघा आणि इथं बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे चॅनलच्या माध्यमातून, इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून मला खूप चांगली माहिती मिळते, खूप चांगलं कंटेंट ते देतात, तर तुम्ही नक्कीच बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा, कारण की हे जे चॅनल आहे ना हे खास करून रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून आजच इथं जे सबस्क्राईब बटन दिसतं ना याच्यावर तुम्ही करून ठेवा, कारण की सर्व काही अपडेट्स तुम्हाला आपल्या मराठमोळी भाषेत आणि त्याची सगळी काही माहिती बघा, अभ्यासक्रम अपडेट सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून आपलं तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.